वृत्त आजच्या प्रकाराने वृत्त वृत्त हा भाग कवितेशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? कवितेशी. ठीक आहे. याच्यानंतर येतो तुमचं काय अक्षर गणवृत्त. यामध्ये महत्त्व तुमच्या अक्षराला आणि त्यातील गणाला. मग गण म्हणजे काय तर तीन अक्षराचे माप. तीन अक्षराचं माप म्हणजे काय होतं तुमचं एक गण. मग परीक्षेमध्ये पोलीस भरतीला तुम्हाला असं विचारते की इंद्रवजाचे गण काय आणि त्यातील अक्षरे किती. त्यासाठी लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला इंद्रवजा. इंद्रवजाच्या गण आहे तुमच्या त त ज ग ग. मग हे विद्यार्थ्यांना पाठ होत नाही, त्यासाठी ट्रिक्स बनवलेली आहे. ताक त्यात जीरा जीरा गरम 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 गरम. मग आता लक्षात ठेवायचे उन्हाळ्याचे दिवस आहे, आपल्याला ताक प्यायचा आणि त्याच्यामध्ये गरम गरम काय टाकायचे जिरा. मग बघा त त ज ग ग. बघा गण त त ज ग ग. इंद्र काय पितो ताक पितो. तसंच उपेंद्र वजा. उपेंद्र वजा उपेंद्र का खातो जलेबी. का खातो जलेबी. उपेंद्र जलेबी इंद्र ताक. मग बघा जा तड जलेबी जलेबी गरम गरम. थंडी नाही खायची, गरम 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 गरम. तर बघा याच्यामध्ये गण ज त ज ग ग. ज त ज ग ग. कोण उपेंद्र वजा. उपेंद्र का खातो जलेबी आणि इंद्र काय पितो ताक. ताक त्यात जिरा गरम गरम. नंतर येतो तुमचे भुजंग प्रयाग. भुजंग प्रयाग मध्ये य अक्षर येतो तर चारदा य लिहायचं. संपलं. वसंत तिलिका. वसंत जलेबी खातो आणि तिलिका काय खातो भजे. किंवा मग वसंत खातो तुमचे भजे आणि तिलिका खातो जलेबी. मग म्हणायचे इथं तड भजे जा तड भजे जलेबी भजेबी आणि भजे आणि जलेबी बी. जा गरम 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 गरम. मग इथं बघा गण तुमचं काय येणार त भ ज ज ग ग. बघा कोण वसंत आणि तिलिका भजे खातात आणि जलेबी. तळ भजे जा जलेबी गरम गरम. याच्यानंतर आहे तुमचं मालिनी. काय आहे मालिनी. याच्यामध्ये मालिनी नाही नाही म्हणता नाही नाही म्हणता ये मालिनी ये मालिनी मालिनी. ठीक आहे. त्याच्यामधलं गण बघा मालिनीचं न न म य य. कशाचा प्रकार आहे मालिनीचा. ह्याच्यानंतर येतो तुमच्या मंदाक्रांता. काय येतो मंदाक्रांता. आता याच्यापैकी मंदा ही गावाला गेलेली आहे आणि कांताला भजे खायची इच्छा होत आहे. पण आता मंदा गावाला गेली असताना भजे कोण तळून देणार. म्हणून म्हणतोय की म्हणून म्हणून भजे नाही तळत ती गावी गेल्यावर. गावी गेल्यावर. बघा लक्ष द्या. का होईल म भ न त त ग ग. बघा म भ न त त ग ग. मग नंतर येतो पृथ्वी. पृथ्वीवर गेलं तर ज्या त्या ठिकाणी गेलं तर गड्डे दिसतील तुम्हाला. तर काय म्हणायचं पृथ्वीवर जाताना जस जस जसा याल. पृथ्वीवर काय पडतील गड्डे पडतील. मग काय म्हणायचंय तुम्हाला ज स य ल आणि ग. म्हणजे पृथ्वीवर येताना गड्डे पडतात म्हणून म्हटलेलं आहे जसं जसं य ल ग. जसे जसे याल पृथ्वीवर गड्डे पडतील. मग आहे शादूरला. शादूरला मसाज करून मागतो आपल्या पत्नीला. तर काय म्हणायचं म सा ज स त त करून दे ग. याच्यामध्ये करूनला आणि देला रुक्त ठेवा. बघा म स ज स त त ग. म स ज स त त ग. हा ना. आणि मंदारमाला मध्ये त त त आणि सुमंदारमाला य य य. मंदारमाला साधा त त त घ्यायचा आणि शेवटी ग लिहायचं. आणि सुमंदारमाला मध्ये य य य आणि य य य आणि ल ग.
हा ना. मग आता 3 अक्षराचे एक गण, 3 अक्षराचा एक गण. गण म्हणजे काय? अक्षर मोजण्याच्या माप, अक्षर मोजण्याच्या माप. मग आता याच्यामध्ये अक्षरे किती इंद्रवजामध्ये? तर 3 अक्षराचा एक गण, हे गण आहे. तर 3 अक्षराचा 3 3 3. ग ग हा गुरु आणि हा गुरु. तर याची काउंटिंग एक एक घ्यायची. ठीक आहे. तर 3 त्रिक 9, 10 आणि 11. तर इंद्रवजामध्ये अक्षरे 11. याच्यामध्ये 3 3 6 3 त्रिक 9, 10 आणि 11. ल आणि ग दिसलं तर एक एक काउंटिंग करायची. बाकी अक्षराला 3 3. य य य य 4 आहे. 3 4 12. भुजंग प्रयास अक्षरे 12. वसंत तिलिका 1 2 3 4. 4 त्रिक 12, 13 14. तर वसंत तिलकामध्ये अक्षरे 14. मालिनी, मालिनीमध्ये 1 2 3 4 5. 5 त्रिक 15. अक्षरे किती मालिनीमध्ये? 15. मंदाक्रांता 1 2 3 4 5. 5 त्रिक 15, 16 17. मंदाक्रांतामध्ये अक्षरे किती? 17. मंदाक्रांतामध्ये अक्षरे 17. पृथ्वी 1 2 3 4 5. 5 त्रिक 15, 16 आणि 17. पृथ्वीवर पण सुद्धा काय? 17 अक्षर. पृथ्वीमध्ये पण, पृथ्वी अक्षरगणवृत्तामध्ये पण 17 अक्षर आहे. शार्दूल विक्रोळी 1 2 3 4 5 6. सायंत्रिक 18 आणि 1 19. तर शार्दूल विक्रोळीमध्ये अक्षरे 19. नंतर मंदारमाला, मंदारमालामध्ये 7 दाब तो आहे. तर 7 त्रिक 21 आणि हा 1. हे अक्षर किती? 22. कशामध्ये? मंदारमाला. आणि सुमंदारमालामध्ये हे पण य तुमच्या 7 दा आहे. तर 7 त्रिक 21, 22 आणि 23. तर अशा पद्धतीनं सुमंदारमाला 23. इथं बघा, आता थोडंसं लक्षात ठेवायसाठी वजा वजा म्हणतोय. इंद्रवजा आणि उपेंद्रवजा अक्षरे 11 11. मंदारमाला, मंदार माला माला. तर हा 22, तर हा 23. मंदा 22, सुमंदारमाला 23. मंदाक्रांता, मंदाक्रांता तर मंदा आणि पृथ्वी हे अक्षरे किती लक्षात ठेवायचे? 17 17. अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बाकी थोडं पाठ करावं लागेल. प्रत्येकाची ट्रिक्स मिळू शकत नाही. ठीक आहे. 2 2 4 6 हे 4 तुम्हाला पाठ करावं लागेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट ऑफ लक.